आईला नाही कोणी याच्याने पैसे घेऊन माय पेरू चांगला नाही आला, मग ह्याचा सगळा पेरूच पेरू ह्याचा पण राडा करतो, ह्याचा अख्खा पेरू राचा तोडूनच टाकतो, असा सगळा राडाच करून टाकतो. आईला एवढ्या रातचं पाणी द्यायला यावं लागतं, एक तर बिबट्या सुटलेला आहे त्याची भीती. आईला एवढ्या रातचं रव्या कशाला आला असन भाऊ पाणी भरायला. मोकार त्याच्या आईने मला पण पाठवलं, एक तर बिबट्याची भीती लयच अवघड आहे रव्याचं. ह्याचे सगळे पेरू खाली पडल्यावर ह्याचे पैसेच नाही व्हायचे, मग याच्याचे पैसे कुठून देईन, मग नका पेरूचे पैसे व्हाय ना, मग याच्याचेच नसते पैसे कमवणार. जाऊ दे, मला जर रीड भेटलाय ना, माझे राक्षस श्री स्वामी समर्थ करतेनच. आईला तो कोण आहे गड्या, रव्या तर तिकडे आहे. ओ साप आहे, साप आहे, साप. ओ, आईला कोण आहे, काय झालं. साप साप. ओय कोण आहे र, कोण आहे तू. होय कोण आहे. ओय ऋषा, तू काय करत होता रव्याच्या बागात. अरे काय नाही, असंच गेलतो. खरं बोल, माल तोडीत होता तू, मी बघितलेलं आहे तुला. अरे कशाचं, मी गेलो मला त्याचं नुकसान करावं, अरे पण ते साप चावला असता मला. हा, त्याचं नुकसान करावा. अरे तुला लाज वाटली पाहिजे का ऋषा, तरी तुझ्याकडून व्याजाने पैसे घेतलेत आणि तेव्हा त्याचं पीक आता चांगलं आलंय आणि तू त्याचं नुकसानाचा विचार करतोय. अरे मग मागून याच्याने पैसे घेऊन ते सुधारतोय आणि माझं कायच काही नाही. अरे ऋषा, लोकांचं वाईट करून कधीच आपलं चांगलं होत नाही, हे लक्षात राहून दे. अरे तुला माहिती का, ते स्वामी समर्थांची इतकी सेवा करतो ना, अक्षरशः त्यांचं नाव घेतल्याशिवाय वावरात पण जात नाही, आणि तू त्याचं वाईट करतोय का. ह्याला चुकलं का, मला खरंच साप चावला असता. तू जा आता, त्याला कळल्यावर लय वाईट वाटन. बर बर.